एज्युकेअर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आय एम फोर्थ इयर MBBS स्टुडंट फ्रॉम GMC. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की BHMS चा एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो 2025 चा महाराष्ट्रामध्ये BHMS चा काय कट ऑफ असू शकतो याबद्दल माहिती घेणार आहोत. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीला बघूया की BHMS गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ काय राहू शकतो एक्सपेक्टेड. तर गव्हर्नमेंट कॉलेजचा जो कट ऑफ आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये एकच गव्हर्नमेंट कॉलेज आहे. यावर्षी अपेक्षित आहे की एक उघडेल, एक नवीन ओपन होईल. बघूया, लिस्ट आल्यानंतर कळेल आपल्याला. तर जर तुमची रँक, तर काय रँक लावू शकतो तुमची रँक. ओबीसी जर कॅटेगरी असेल आणि तुमची रँक जर 5,83,825 जर येत असेल तर तुम्हाला BHMS गव्हर्नमेंट महाराष्ट्रामध्ये भेटून जाईल. आणि जर तुमची SCBC रँक असेल आणि तुम्हाला जर तुमची रँक जर 5,01,679 येत असेल तर तुम्हाला BHMS गव्हर्नमेंट भेटून जाईल. EWS असाल तर तुमची रँक 4,53,711 जर येत असेल तर तुम्हाला BHMS गव्हर्नमेंट भेटून जाईल. ओपन कॅटेगरी जर असाल तर तुमची रँक 5,03,930 येत असेल तर तुम्हाला BHMS गव्हर्नमेंट महाराष्ट्रामध्ये भेटून जाईल. SC कॅटेगरीमध्ये जर तुमची रँक 8,69,949 येत असेल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये BHMS भेटून जाईल. ST गव्हर्नमेंट BHMS भेटून जाईल. ST कॅटेगरीमध्ये जर येत असेल तर 7,28,114 या रँक पर्यंत तुम्हाला गव्हर्नमेंट BHMS भेटून जाईल. आणि VG कॅटेगरीमध्ये 7,01,230 या रँक पर्यंत तुम्हाला BHMS भेटून जाईल. व NT1 कॅटेगरीमध्ये 5,48,124 आणि NT2 कॅटेगरीमध्ये 4,31,583 एवढ्या रँक पर्यंत, ऑल इंडिया रँक पर्यंत. आणि NT3 कॅटेगरीमध्ये 5,20,958 या एवढ्या रँक पर्यंत तुम्हाला BHMS गव्हर्नमेंट भेटून जाईल. आता BHMS प्रायव्हेट कट ऑफ एक्सपेक्टेड काय राहील 2025 चा याच्याबद्दल बघूया. SC कॅटेगरी जर असेल तुमची रँक जर 8,25,190 असेल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये BHMS प्रायव्हेट भेटून जाईल. ST कॅटेगरी जर असेल तुमची तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये 11,43,115 एवढ्या रँक पर्यंत तुम्हाला महाराष्ट्रामध्ये BHMS भेटून जाईल. VJ कॅटेगरी जर असेल तर 8,39,241 पर्यंत जर तुमची रँक असेल ऑल इंडिया रँक तर तुम्हाला BHMS भेटून जाईल. NT1 कॅटेगरी रँक पाहिजे तुमची 8,91,131. NT2 कॅटेगरी 8,15,859 आणि NT3 कॅटेगरी 7,88,144. OBC कॅटेगरी 8,51,180 आणि SCBC कॅटेगरी 14,23,868 या रँक पर्यंत तुम्हाला भेटून जाईल. आणि ओपन कॅटेगरी रँक 13,63,287. ही जे रँक सांगत आहे मी, याच्यामध्ये बराच काही फरक पडू शकतो. हा मी तुम्हाला जो सांगितलेला कट ऑफ आहे तो एक्सपेक्टेड आहे. आणि फरक कसा पडतो याच्यामध्ये माहिती आहे का, BHMS चा कट ऑफ यामुळे डिफरन्स येतो एवढा जास्त की मेन म्हणजे कसं विद्यार्थी पार्टिसिपेट करत नाहीत. जे स्टुडंट राहतात का काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करत नाहीत, त्यामुळे या कट ऑफ मध्ये एवढा फरक पडतो. आणि दुसरं म्हणजे पार्टिसिपेशन कमी राहतं. आणि दुसरं म्हणजे BHMS जे आहे का, खूप जणांची चॉईस नसते. खूप जण BHMS साठी ट्राय करत नाहीत. मे बी प्रॉबेबिलिटी काय करतील, BHMS इन कर्नाटका करशील पण BHMS साठी ते चॉईस देत नाहीत. कर्नाटकासाठी प्रेफर करतात पण याच्यासाठी चॉईस देत नाहीत आपल्या महाराष्ट्रामध्ये BHMS साठी. त्याच्यामुळे याचा कट ऑफ बऱ्याच प्रमाणे डिफरन्स येतो. जास्तीत जास्त विद्यार्थी काय करतात, रिपीटला जातात. त्यामुळे पण या कट ऑफ वर चांगला फरक पडत असतो. जर तुम्हाला खरंच डॉक्टर व्हायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये, ते पण कमी फीस मध्ये, तर BHMS एक बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे. जर तुम्हाला डॉक्टर तुमच्या नावाच्या समोर लावायचा असेल, तो पण ह्युमन डॉक्टर, तर BHMS एक व्हेरी गुड आणि खूप छान अशी हे म्हणायला हरकत नाही ऑपॉर्च्युनिटी. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर या रँकच्या तुमचं आसपास तुमची रँक असायला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला अवश्य भेटून जाईल. आणि तुम्ही म्हणाल की सर, इथे जे तुम्ही म्हणत आहात की ओपनचा कट ऑफ बाकीच्या कॅटेगरीपेक्षा एवढा कसं काय, तर कारण की खूप जण काय करतात माहितीये का, BHMS साठी अप्लायच करत नाही, त्याच्यामुळेच ओपनचा कट ऑफ खूप कमी जातो. असं एक फरक पडत असतो त्याच्यामुळे. धन्यवाद. जर तुम्हाला कोणती पण महाराष्ट्रामधली काउन्सिलिंग असो, महाराष्ट्रातली MCC ची काउन्सिलिंग असो, वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया असो, किंवा महाराष्ट्रामधली कसली पण काउन्सिलिंग असो, BSc नर्सिंग, MBBS, B फार्मसी, वेटरनरी महाराष्ट्रातली, DTA,
DTA नंतर डिप्लोमा, कसली प्रकारचे जर काउन्सिलिंग बद्दल माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला आमच्याकडे भेटून जाईल. तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसंच कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि जर काही पण माहिती लागत असेल काउन्सिलिंग बद्दल तर तुम्ही आमच्याशी कॉल मेसेज करू शकता. धन्यवाद.